दरम्यान आणखी एक महत्त्वाची बातमी समोर येते। शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतची सुनावणी थोड्याच वेळात आता सुरू होणार आहे। या सुनावणीला थोड्याच वेळात सुरुवात होईल। काल देखील या संदर्भामध्ये सुनावणी झाली होती आणि आज देखील ही सुनावणी आता थोड्याच वेळामध्ये सुरू होणे अपेक्षित आहे। दरम्यान या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेत आपले प्रतिनिधी भरत मोहोळकर। भरत, आपण पाहतोय की काल देखील अत्यंत महत्त्वपूर्ण मुद्दे या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टाने निदर्शनास आणून दिले होते आणि आज देखील थोड्याच वेळात सुनावणी होणार आहे। सुमित, आपण पाहिलं तर एक महत्त्वाची गोष्ट आहे, सुप्रीम कोर्टामध्ये थोड्याच वेळामध्ये ही सुनावणी सुरू होणार आहे। शिवसेना पक्ष आणि चिन्ह या संदर्भातील ही सुनावणी आहे। 2024 मध्ये महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षांनी जो काही आमदारांच्या अपात्रते संदर्भात निर्णय दिला त्या संदर्भात सुद्धा याच सुनावणीमध्ये सुनावणी होणार आहे। त्याबरोबरच आणखी एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह हे एकनाथ शिंदे यांना दिलेलं आहे, त्या विरोधातही याचिका जी आहे ती सुप्रीम कोर्टामध्ये आहे आणि त्याच या दोन याचिका क्लब करून त्यावरती आज महत्त्वाची अशी सुनावणी आहे। सलग दुसऱ्या दिवशी ही सगळी सुनावणी सुरू आहे। याच्या सुनावणीमध्ये कपिल सिब्बल युक्तिवाद करणार आहेत आणि या युक्तिवादामध्ये एक महत्त्वाची गोष्ट असणार आहे, ती म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 3 महत्त्वाचे नेते उदय सामंत, दादा भुसे आणि संजय राठोड या 3 नेत्यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ज्यावेळेस एकनाथ शिंदे यांनी 31 आमदारांसह बंड केलं त्यावेळेस जो काही एकनाथ शिंदे यांना हटवण्याचा, गटनेते पदावरून हटवण्याचा जो काही ठराव करण्यात आला होता त्याच ठरावाच्या विरोधात, त्या ठरावासंदर्भात जे काही 3 सह्या होत्या त्यामध्ये या 3 नेत्यांच्या सह्या आहेत आणि त्यामुळे आता हे 3ही नेते जरी एकनाथ शिंदे यांच्या सोबत असले तरी या नेत्यांच्या सह्यांचा जो कागद आहे तो आज सुप्रीम कोर्टामध्ये सादर केला जाणार आहे। तो ठराव सुप्रीम कोर्टामध्ये सादर केला जाणार आहे आणि याच मुद्द्याच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांना खिंडीत गाठण्यासाठी ठाकरेंच्या सेनेकडून कपिल सिब्बल जोरदार असा युक्तिवाद करणार आहेत। आता थोड्याच वेळामध्ये हा युक्तिवाद सुरू होणार आहे। सरन्यायाधीश सूर्यकांत असतील, न्यायमूर्ती बागची असतील, त्याबरोबर न्यायमूर्ती मोहना असतील, या तिघांच्या खंडपीठापुढे, त्रिसदस्यीय खंडपीठापुढे ही महत्त्वाची अशी सुनावणी होणार आहे आणि त्यामुळे ही सुनावणी अत्यंत महत्त्वाची असणार आहे। या सुनावणीमध्ये कपिल सिब्बल जसं 2 दिवसांपासून युक्तिवाद करतायत, आजही तितक्याच ताकदीने कपिल सिब्बल हे युक्तिवाद करणार आहेत आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जास्तीत जास्त कसं खिंडीत गाठता येईल या सगळ्या संदर्भात त्यांच्याकडून प्रयत्न असणार आहे। काल कपिल सिब्बल यांनी जो युक्तिवाद केला त्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडला होता, तो म्हणजे जर अशाच पद्धतीने सातत्यानं जो काही राजकीय पक्ष आहे आणि विधिमंडळ पक्ष आहे यामध्ये राजकीय पक्ष 1967 मध्ये जो काही निर्णय देण्यात आला होता सुप्रीम कोर्टाकडून, भरत, आपण पाहतोय की अत्यंत महत्त्वाची बातमी आणखी का समोर येते की या सुनावणीला आता सुप्रीम कोर्टामध्ये सुरुवात झाल्याचं कळतंय। काल देखील ही सुनावणी झाली होती, आज देखील या सुनावणीला आता सुरुवात झालेली आहे। जसं भरत तुम्ही म्हणालात की हे ज्या 3 नेत्यांच्या सह्या आहेत त्या संदर्भात आज युक्तिवाद कपिल सिब्बल या कोर्टामध्ये पुरावे सादर करून करताना बघायला मिळतील। हीच जी गोष्ट आहे सह्यांची, हीच या निर्णयामध्ये महत्त्वपूर्ण ठरू शकते। नक्कीच, कारण की कपिल सिब्बल यांनी काल ज्या पद्धतीने युक्तिवाद केला हा युक्तिवाद अत्यंत भावनिकरित्या होता। तो घटनेची मूल्य कशा पद्धतीने पायदळी तुडवली जात आहेत या सगळ्या संदर्भात होता। कारण की ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये शिवसेनेमध्ये फूट पडली, एकनाथ शिंदे बाहेर गेले आणि त्यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली, अगदी त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचंही झालं। पश्चिम बंगालमध्ये आपण जर पाहिलं तर तृणमूल काँग्रेसनेही अशाच पद्धतीने निर्णय घेतला, त्या खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करून NCPI मध्ये स्वतःचं मर्जर केलं। अशा पद्धतीने जर लोकांनी जी मतं दिली आहेत त्या मतांचा अवमान केला जाणार असेल तर मतदानाला नेमका त्या मतदानाला अर्थ काय उरतो, अशा पद्धतीचा अत्यंत भावनिक आणि घटनात्मक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात आलेला आहे आणि त्यामुळेच आता कपिल सिब्बल यांनी काल भावनिकरित्या जो युक्तिवाद केला, आज त्याच युक्तिवादाला त्यांच्याकडून कागदपत्रांच्या माध्यमातून जो काही आधार दिला जाणार आहे, कागदपत्रांच्या माध्यमातून सगळे सबळ पुरावे मांडले जातील आणि कोर्टाला आपल्या बाजूने कोर्टाचा निर्णय कशा पद्धतीने वळला जाईल या सगळ्या संदर्भात कपिल सिब्बल हे अत्यंत जोरदारपणे, अत्यंत जोरकसपणे ठाकरेंच्या शिवसेनेची खिंड लढवताना पाहायला मिळतील। भरत, आपण पाहतोय आज सकाळी संजय राऊतांनी देखील एक ट्विट केलंय, तुमचा कार्यक्रम कायदेशीर मार्गानेच आटोपतो असं त्यांनी म्हटलंय। त्यामुळे देखील आजच्या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय।
खरं तर संजय राऊतांनी एक अत्यंत महत्त्वाचं विधान केलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की त्यांनी पहिल्यांदा ट्विट केलं आणि त्या ट्विटमध्ये एकनाथ शिंदेंचा हसरा फोटो टाकला आणि त्याखाली लिहिलं होतं की तुमचा जो काही कार्यक्रम आहे तो कायदेशीररित्या आटोपतोय, अशा पद्धतीचं ते ट्विट होतं. मात्र या ट्विटनंतर संजय राऊतांनी जे वक्तव्य केलं हे वक्तव्य सगळ्या देशाने अत्यंत शांतपणे ऐकण्याची गरज आहे. त्यांनी म्हटलं आहे की शिंदेंना त्यांचा पक्ष हा प्रहार किंवा भाजपमध्ये विलीन करावा लागेल, त्या संदर्भात आता त्यांच्या पक्षामध्ये हालचाली सुरू झालेल्या आहेत, अशा पद्धतीचं अत्यंत महत्त्वाचं असं वक्तव्य केलेलं आहे. आणि हेच वक्तव्य ठाकरेंच्या शिवसेनेचा जो काही कॉन्फिडन्स आहे, आत्मविश्वास आहे, ते दाखवून देत आहे. कारण की कपिल सिब्बल ज्या पद्धतीने सुप्रीम कोर्टामध्ये युक्तिवाद करतायत, हा युक्तिवाद या सगळ्या प्रकरणामध्ये महत्त्वाचा आहे. घटनात्मकदृष्ट्या ज्या पद्धतीने घटनेची मूल्य पायदळी तुडवली जात असल्याचा जो युक्तिवाद आहे तो कपिल सिब्बल यांच्याकडून केला जातोय. अनुसूचित 10चं जे काही उल्लंघन आहे ते कशा पद्धतीने केलं जात आहे, हा सुद्धा मुद्दा, हा सुद्धा युक्तिवाद कपिल सिब्बल यांच्याकडून केला जातोय. विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष, यामध्ये राजकीय पक्ष कसा सर्वश्रेष्ठ असतो आणि राजकीय पक्षाचे जे काही निर्णय असतात ते कसे महत्त्वाचे असतात, या सगळ्या संदर्भात सुद्धा कपिल सिब्बल यांच्याकडून जोरदार असा युक्तिवाद करण्यात आलेला आहे. आणि याच सगळ्या मुद्द्यांना आज कपिल सिब्बल पुन्हा एकदा हे सगळे मुद्दे मांडताना या प्रत्येक मुद्द्यावरती कागदपत्र त्याचे सबळ पुरावे सादर करतील आणि या पुरावे सादर केल्यानंतर जो काही निर्णय आहे तो आपल्या बाजूने कशा पद्धतीने वळेल, हेच आज कपिल सिब्बल यांचं महत्त्वाचं उद्दिष्ट असणार आहे. आणि या सगळ्याच्या माध्यमातून या सगळ्याचं जे पर्क्युलेशन आहे ते संजय राऊत यांनी आज जे काही वक्तव्य केलं त्या सगळ्यामध्ये दिसतंय. या सगळ्याचा सार संजय राऊतांच्या वक्तव्यामध्ये दिसतोय. कारण की संजय राऊतांनी स्पष्टपणाने म्हटलंय की एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये अनेक जे काही नेते आहेत त्यांची चलबिचल सुरू झालेली आहे, त्यांना त्यांचा पक्ष प्रहार किंवा भाजपमध्ये विलीन करावा लागेल, अशा पद्धतीची भीती त्यांच्यामध्ये निर्माण झालेली आहे. आणि हा कॉन्फिडन्स तेव्हाच येतो ज्यावेळेस आपल्या बाजूने न्यायाचं जे काही पारडं आहे ते झुकलेलं असतं. आणि एकंदरीत संजय राऊतांच्या या वक्तव्यामधून हेच आपल्याला पाहायला मिळत आहे. बरं, आपण पाहतोय की जसं तू म्हणालास की कॉन्फिडन्स त्यांचा दिसतोय, त्यांच्या ट्विटमध्ये देखील दिसतोय. मात्र काय अशी गोष्ट त्यांना कालच्या सुनावणीवेळी जाणवली आहे की ज्यामुळे त्यांचा हा आत्मविश्वास जास्त वाढलाय? कालच्या सुनावणीमध्ये एक महत्त्वाची गोष्ट होती. कपिल सिब्बल यांनी ज्यावेळेस हा युक्तिवाद केला की राजकीय पक्ष कशा पद्धतीने सर्वश्रेष्ठ आहे, विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे राजकीय पक्षाच्या सहीशिवाय, त्यांच्या AB फॉर्म शिवाय विधिमंडळ पक्षासाठी जो काही उमेदवार निवडून येतो त्याला तिकीटच राजकीय पक्ष देतो, राजकीय पक्षाचे प्रमुख देत असतात. आणि त्यामुळे राजकीय पक्ष हा सर्वश्रेष्ठ आहे, अशा पद्धतीचा हा युक्तिवाद होता. आणि याच संदर्भात ज्यावेळेस सरन्यायाधीशांनी एक महत्त्वाची टिप्पणी केली, त्यांनी म्हटलं की राजकीय पक्षाचे जे काही अधिकार आहेत, राजकीय पक्षाच्या ज्या काही भूमिका आहेत, राजकीय पक्ष कसा सर्वश्रेष्ठ आहे या संदर्भात स्पेसिफिक क्रायटेरिया असायला हवा, अशा पद्धतीची जी काही टिप्पणी आहे ती सरन्यायाधीशांनी केल्याचं पाहायला मिळालं. आणि याच टिप्पणीनंतर जे काही न्यायमूर्ती बागची आहेत त्यांनी सुद्धा अत्यंत महत्त्वाचं असं मत त्या ठिकाणी मांडल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी म्हटलं की ज्या पद्धतीने अशा एकाच पद्धतीने जर सातत्याने अशी बंड घडत असतील तर त्या संदर्भात सुद्धा स्पेसिफिक क्रायटेरिया असायला हवा. यस, ह्या दोन गोष्टी आपण जर पाहिल्या तर कपिल सिब्बल यांचा भावनिक जो काही युक्तिवाद आहे, त्यानंतर त्यांच्याकडून आज सादर केली जाण्याची जी शक्यता आहे, जी कागदपत्र सादर केली जाऊ शकतात, हे दोन मुद्दे आहेत. यामुळेच जे काही ठाकरेंच्या शिवसेनेचा जो काही कॉन्फिडन्स आहे तो वाढल्याचं पाहायला मिळतंय. आणि ज्या पद्धतीने त्यांच्याकडे काही कागदपत्र आहेत, त्या मगाशी मी ज्या पद्धतीने सांगितलं की उदय सामंत असतील, संजय राठोड असतील आणि दादा भुसे ज्यावेळेस एकनाथ शिंदे यांच्यासोबत 31 आमदार सुरत मार्गे गुवाहाटीला गेले होते, त्याच वेळेस हे 3 जे काही सध्या मंत्री आहेत, हे 3 मंत्री मात्र ठाकरेंसोबत होते. आणि ठाकरेंसोबत हे 3ही मंत्री असताना एकनाथ शिंदे यांची गटनेते पदावरून हकालपट्टी करण्यासाठी व्हीप बजावला होता ठाकरेंनी. आणि त्या संदर्भात आमदारांची बैठक झाली होती. याच बैठकीमध्ये ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये या सगळ्या आमदारांना व्हीप बजावला. त्यानंतर एकनाथ शिंदेंची हकालपट्टी करण्याचा निर्णय झाला. आणि या हकालपट्टीच्या ठरावावरती उदय सामंत, संजय राठोड आणि दादा भुसे या 3 नेत्यांच्या सह्या, त्यावेळेस हे 3ही ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आमदार होते, या तिघांच्याही त्यावरती सह्या असल्याची माहिती आहे. आणि हाच जो ठरावाचा कागद आहे तो सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केला जाणार आहे. आणि या 3 नेत्यांच्या सह्यांच्या कागदामुळे, त्या ठरावामुळे एकनाथ शिंदेंची कोंडी होऊ शकते. आणि हाच मुद्दा जो ठाकरेंच्या शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाचं बलस्थान आहे.
नक्कीच भरत, तुमच्याकडनं आम्ही वेळोवेळी या सगळ्या संदर्भामधले आणि सुनावणी संदर्भातले सगळे अपडेट्स घेतच राहणार आहोत. आपण प्रेक्षकांना पुन्हा एकदा बातमी सांगूयात. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आजची जी सुनावणी आहे ती सुप्रीम कोर्टामध्ये सुरू झालेली आहे. शिंदे गटाने स्वतः 2018च्या पक्षघटनेमध्ये बदल केले होते. बैठकीचं अध्यक्षपद हे स्वतः शिंदे यांनी भूषवलेलं होतं. त्याचप्रमाणे मूळ पक्षघटना अस्तित्वातच नव्हती असा देखील तर्क आज मांडला जाणार आहे. सिब्बल यांनी कोर्टामध्ये आज सुनावणीच्या वेळी हा दावा केलाय. त्यामुळे कालच्या सगळ्या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टानं जी टिप्पणी महत्त्वपूर्ण केली होती, पक्ष संघटनेच्या संदर्भात जी टिप्पणी केली होती, विधिमंडळ पक्ष आणि मूळ संघटनात्मक पक्ष या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टानं जी सुनावणी केली होती, जी टिप्पणी केली होती, या सगळ्या आता कपिल सिब्बल यांनी जो युक्तिवाद कोर्टामध्ये जो दावा आणि युक्तिवाद केलाय त्यावर आज सुप्रीम कोर्टाचं काय म्हणणं असणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. काल सुनावणीनंतर आज देखील ही सुनावणी सुरू झाली आहे. थोड्याच वेळात सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत ही सुनावणी सुरू झाली आहे. आज नेमकी कोर्टामध्ये काय घडतं आणि सुप्रीम कोर्ट नेमकी काय टिप्पणी करतं याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. आपण बघतोय गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना पक्ष नेमकी कुणाचा, शिवसेना पक्ष आणि त्या पक्षाचं चिन्ह नेमकी कुणाचं यावरून चर्चा सुरू आहे. न्यायालयीन प्रक्रिया सगळी सुरू आहे आणि आता याच संदर्भातल्या सुनावणीची ही सगळी वेळ सुरू आहे. काल देखील या संदर्भात सुनावणी झाली होती आणि आज देखील थोड्याच वेळात सुप्रीम कोर्टामध्ये या सगळ्या सुनावणीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. आजच्या या सुनावणीमध्ये कपिल सिब्बल यांनी अनेक महत्त्वपूर्ण मुद्दे मांडलेले आहेत. या संदर्भात अधिक माहिती आपण आपले प्रतिनिधी भरत मोहोळकर यांच्याकडे पुन्हा एकदा जाऊयात, त्यांच्याकडनं आपण ही माहिती घेऊयात. कपिल सिब्बल यांनी आज अनेक महत्त्वपूर्ण मुद्दे आज उपस्थित केलेत सुनावणीच्या वेळी. काय अधिकची माहिती आहे भरत? सुमित, आपण जर पाहिलं तर कपिल सिब्बल हे अत्यंत ताकदीने कालपासूनच प्रत्येक मुद्दा कसा कोर्टाच्या निदर्शनास आणून देत, कोर्टाला कशा पद्धतीने समजून देता येईल, कोर्टापुढे कशा पद्धतीने त्या मुद्द्याच्या माध्यमातून घटनात्मक मूल्यांना पायदळी तुडवलं जातं, हे या सगळ्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून हा प्रत्येक मुद्दा पटवून देण्याचा प्रयत्न आपल्या युक्तिवादाच्या माध्यमातून करताना पाहायला मिळतात. मी ज्या पद्धतीने सांगितलं की कपिल सिब्बल यांच्याकडून हे 3 महत्त्वाचे मुद्दे सध्या सादर केले जात आहेत. कपिल सिब्बल यांच्याकडून सादिक अली जी केस आहे या केसचा सुद्धा संदर्भ दिला जातोय. खरं तर आपण सादिक अली केसचा संदर्भ ज्यावेळेस कपिल सिब्बल देतात त्यावेळेस आपला 1964 मध्ये जावं लागतं. 1964 मध्ये पंतप्रधान पंडित नेहरूंच्या निधनानंतर ज्यावेळेस काँग्रेसमध्ये दुफळी निर्माण झाली होती, लाल बहादूर शास्त्री यांच्या संदर्भात त्यावेळेस इंदिरा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री अशा पद्धतीने 2 गट निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं होतं. 1966 मध्ये एक ज्यावेळेस लाल बहादूर शास्त्री यांचं निधन झालं त्यानंतर इंडिकेट विरुद्ध सिंडिकेट असा संघर्ष निर्माण झाला होता. ती जी केस आहे सादिक अली केस, त्यावेळी नीलम संजीव रेड्डी यांना उपराष्ट्रपती पदासाठी काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली होती सिंडिकेट गटाकडून आणि इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वामध्ये व्ही गिरी यांना अपक्ष निवडून आणण्यात आलं होतं आणि त्याच वेळी सादिक अली यांनी ही केस सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केली होती. या केसचा निकाल त्यावेळेस जी काँग्रेसचं चिन्ह निवडणूक चिन्ह होतं बैलजोडी ते गोठवण्यात आलं होतं. त्याचाच संदर्भ आता एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा जी केस आहे या केस संदर्भात लावला जातोय आणि सातत्यानं सादिक अली केसमध्ये ज्या पद्धतीने निवडणूक चिन्ह गोठवण्याचा निर्णय देण्यात आला होता तशाच पद्धतीने एकनाथ शिंदे यांच्याकडे जे धनुष्यबाण चिन्ह आहे शिवसेनेचं पक्ष चिन्ह हे गोठवण्यात यावं अशा पद्धतीचा युक्तिवाद हा कपिल सिब्बल यांच्याकडून केला जातोय. खरं तर सुरुवातीला पहिला निवडणूक चिन्ह गोठवणं हा पहिला टप्पा असू शकतो आणि त्यानंतर दुसरा जो टप्पा आहे तो थेट केंद्रीय निवडणूक आयोगाने जो पक्ष आणि चिन्ह हे दोन्ही गोष्टी ज्या एकनाथ शिंदे यांच्या हाती सोपवलेल्या आहेत त्याला थेट आव्हान देणं. सध्या त्याच मुद्द्याला केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयालाच ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान देण्यात आले. त्यावरच ही सुनावणी जरी असली तरी सुद्धा पहिल्या टप्प्यामध्ये निवडणूक चिन्ह कसं गोठवता येईल यासाठी युक्तिवाद आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये निवडणूक चिन्ह आणि पक्ष ठाकरेंचाच कसा आहे त्या संदर्भातील युक्तिवाद आहे. कपिल सिब्बल सध्या सादिक अली केसचा संदर्भ देताना आपल्याला पाहायला मिळतात आणि हीच केस हाच मुद्दा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. मैलाचा दगड एखाद्या प्रत्येक केस जी आहे सुप्रीम कोर्टामध्ये जाणारी ती एक चेंज
गेम चेंजर ठरत असते. तशाच पद्धतीने सादिक अली केसचा जो संदर्भ दिला जातोय त्यामुळे या जी काही सध्या सुप्रीम कोर्टामध्ये केस सुरू आहे यामध्ये सुद्धा तो मुद्दा गेम चेंजर ठरण्याची शक्यता आहे. तर त्यानंतर आपण 52वी घटना दुरुस्ती आहे. 52व्या घटना दुरुस्तीमध्ये अनुसूची 10 ही समाविष्ट करण्यात आली. त्यानुसार 1/3 त्यावेळेस सदस्यांचा पाठिंबा असेल तर बंड ग्राह्य धरलं जात होतं. मात्र ज्यावेळेस 91वी घटना दुरुस्ती करण्यात आली 2003 मध्ये त्यावेळेस 2/3 बहुमत हे असायला हवं अशा पद्धतीचं जे काही त्यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे त्यातली सुधारणा ही अत्यंत महत्त्वाची आहे. आणि त्या सुधारणेनुसार आता अनुसूची 10 मधील कलम 4 यामध्ये ज्यावेळेस एखाद्या पक्षामध्ये फूट पडते त्यावेळेस त्यांच्यासमोर 2 पर्याय असतात. एक स्वतंत्र गट म्हणून राहण्याचा आणि दुसरा पर्याय असतो तो विलिनीकरणाचा. याच मुद्द्याचा आधार सुद्धा या ठिकाणी कपिल सिब्बल यांच्याकडून सुप्रीम कोर्टामध्ये जोरदार युक्तिवाद करताना घेतला जातोय. कपिल सिब्बल सातत्यानं अनुसूची 10चा उल्लेख करतात कारण की अनुसूची 10चं उल्लंघन झालंय अशा पद्धतीचा हा युक्तिवाद आहे. विधानसभा अध्यक्षांनी अनुसूची 10 ज्यावेळेस अनुसूची 10 संदर्भात आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात निर्णय दिला होता त्यावेळेस सुद्धा काही गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत की त्या निर्णयावेळीही केंद्रीय निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला होता तो निर्णय त्या निर्णयाचा आधार घेत विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिला होता. आता त्याच निर्णयाला जो केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला होता त्यालाच आव्हान दिलं गेलं असल्यानं विधानसभा अध्यक्षांनी आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात म्हणजे सगळेच आमदार पात्र कसे नक्कीच भरत तुमच्याकडनं आम्ही या सगळ्या संदर्भामध्ये अपडेट्स घेणारच आहोत. आपण बघतोय की आज अत्यंत महत्त्वपूर्ण अशा पद्धतीची शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतची सुनावणी आता सुप्रीम कोर्टामध्ये सुरू झाली आहे. यामध्ये अनेक महत्त्वाचे मुद्दे समोर आले. मूळ पक्षाचा व्हीप झुगारणारे अपात्र ठरतात असा महत्त्वाचा मुद्दा आजच्या सुनावणीमध्ये समोर आलाय. वेगळी भूमिका घेणारे मात्र यामध्ये अपात्र ठरतात असं देखील आजच्या सुनावणीमध्ये नमूद करण्यात आली आहे. त्याच पद्धतीने आजच्या सुनावणीमध्ये पक्षांतर बंदी कायद्याचा देखील उल्लेख करण्यात आलाय. दोन्ही गट 2018च्या घटनेनुसार काम करत होते असं देखील आजच्या सुनावणीमध्ये सांगण्यात आलंय. निवडणूक आयोग ती घटना नाकारू शकत नाही असा देखील दावा या सुनावणीमध्ये करण्यात आलाय. दरम्यान अधिक माहिती घेण्यासाठी आपण पुन्हा जाणार आहोत आपले प्रतिनिधी भरत यांच्याकडे. भरत, आपण बघतोय की जसं तू मगाशी म्हणालात की सादिक अली केसमध्ये निवडणूक चिन्ह जे ते गोठवण्याचा निर्णय झाला होता. तर काल शिंदे गटाने जो युक्तिवाद केला त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की सिम्बॉल ऑर्डर 1968 नुसार शिवसेना गटाचं जे वकील आहेत त्यांनी सांगितलं होतं की हा निर्णय पूर्णपणे वैध आहे. त्यामुळे आता चिन्हाबाबत काय होतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि चिन्हाबाबतचा हा सगळा निर्णय महाराष्ट्राच्या राजकारणावरती पुढचे अनेक वर्ष प्रभाव टाकू शकतो. त्यामुळे आजच्या सुनावणीकडे विशेष लक्ष असेल. भरत, सुमित, आपण जर पाहिलं तर कपिल सिब्बल यांनी अत्यंत महत्त्वाचा असा युक्तिवाद सुरुवातीलाच केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. 1999ची जी घटना होती ती मूळ घटना नव्हती आणि त्यात अनेक सुधारणा करण्यात आल्या अशा पद्धतीचा हा युक्तिवाद या सगळ्यामध्ये करण्यात आलेला आहे. ऑगस्ट ते ऑक्टोबर 2022 दरम्यान निवडणूक आयोगासमोर प्रक्रियेत दोन्ही बाजूंनी पक्षाच्या संघटनात्मक रचनेतील समर्थनाबाबत प्रतिज्ञापत्र दाखल केली होती. त्याबरोबरच राष्ट्रीय कार्यकारिणीत उद्धव ठाकरे यांच्या बाजूने 160 सदस्यांचं समर्थन होतं तर दुसऱ्या बाजूला 0 समर्थन होतं. अशा परिस्थितीमध्ये 2018ची जी काही पक्षघटना आहे ती बाजूला ठेवणं त्यांच्या सोयीसाठी होतं. एकनाथ शिंदे यांना याच जी काही सोय आहे याचाच फायदा करून देण्याचा जो युक्तिवाद आहे तो कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात आलाय असा आरोप आता कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात आलाय. आणखी एक महत्त्वाची गोष्ट या सगळ्यामध्ये आहे, जेव्हा दोन्ही गट 2018च्या पक्षघटनेनुसार काम करत असल्याचं मान्य करत होते तेव्हा निवडणूक आयोग ती घटना कशी नाकारू शकते असा अत्यंत महत्त्वाचा असा सवाल कालच्या सुनावणीमध्ये केला होता. त्याची पुनरावृत्ती जो युक्तिवाद आहे तो कपिल सिब्बल यांनी आजही पुन्हा एकदा केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. निवडणूक आयोगाला असा निर्णय घेण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यांच्या अधिकार क्षेत्रात 2018ची जी पक्षघटना आहे ते नाकारण्याचा मुद्दाच नाही असाच युक्तिवाद आता कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. दिल्ली उच्च न्यायालयाचा जो काही निर्णय आहे त्यानुसार निवडणूक आयोगाला असा न्यायनिवाडा करण्याचा अधिकार आहे. स्वतःकडे नसलेले अधिकार गृहीत धरून यावर निर्णय देणं हे अत्यंत अन्यायकारक आहे. जेव्हा संस्था लोकांचा विश्वास गमावतात तेव्हा असं घडतं अशी उद्विग्नता ही कपिल सिब्बल यांनी आपल्या युक्तिवादादरम्यान केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. निवडणूक आयोगाने पक्षांतर्गत लोकशाही लागू करण्याचे निर्देश दिल्यानंतर शिवसेनेनं आपल्या
पक्ष घटनेत सुधारणा केली होती। ही सुधारणा स्वतः शिंदे गटाच्या ठरावात नोंदवण्यात आलेली आहे। याकडे कपिल सिब्बल यांनी लक्ष वेधल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर 2018 मध्ये पक्ष नेतृत्वाने पुन्हा पक्ष घटनेत सुधारणा केली। त्याच्यात स्पष्ट नमूद करण्यात आलं की 2018 ची जी घटना दुरुस्ती करण्यात आली होती हे त्यांनी स्वतः मान्य केलेलं आहे। हे एकनाथ शिंदेंनी मान्य केलेलं आहे। त्यांनी 2018च्या पक्ष घटनेचे अस्तित्व पूर्णपणे स्वीकारलेलं होतं असा अत्यंत तगडा युक्तिवाद आहे तो कपिल सिब्बल यांच्याकडून सुप्रीम कोर्टामध्ये करण्यात येतोय। सातत्यानं 2018ची जी पक्ष घटनाची दुरुस्ती आहे त्या सगळ्या संदर्भात कपिल सिब्बल हे जोरदारपणे मुद्दे मांडत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर ज्या पद्धतीने कपिल सिब्बल मुद्दे मांडतायत अत्यंत भावनिक, घटनात्मक आणि कागदोपत्री पुराव्यांसह हे सगळे मुद्दे जे मांडले जात आहेत त्यामुळे ही केस आणखीच ताकदवान ठाकरेंच्या बाजूने आणखी ताकदवान बनत असल्याचं एकंदरीत चित्र सध्या पाहायला मिळतंय। त्यामुळे या सगळ्या केसमध्ये जे काही कपिल सिब्बल यांच्याकडून युक्तिवाद केला जातोय कारण की 2013 मध्ये उद्धव ठाकरेंनी पक्षप्रमुख म्हणून बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर जबाबदारी स्वीकारली होती। त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी 2 निवडणुका लढल्या। या दोनही निवडणुकांच्या वेळी पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांच्या सहीनेच एबी फॉर्म देण्यात आलेला होता आणि त्यानंतरही जर एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना नेता मानत होते 2018 मध्ये जी पक्ष घटनातली सुधारणा करण्यात आली त्यावेळेस सुद्धा एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंना नेता मानत होते। एकनाथ शिंदेंची नियुक्ती हीच उद्धव ठाकरेंनी केलेली होती। मुख्य प्रतोद म्हणून सुनील प्रभूंची नियुक्ती जर उद्धव ठाकरेंनी केली होती तर याला एकनाथ शिंदे आव्हान कसं देऊ शकतात असा मुद्दा उपस्थित करण्यात येतोय आणि त्यामुळे या सगळ्या जी काही सुनावणी आहे या सुनावणीमध्ये कपिल सिब्बल सातत्यानं 2018 ची जी काही पक्षाची घटना आहे त्यातल्या दुरुस्तीचा मुद्दा उपस्थित करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सुमित, भरत, आपण पाहतोय की 2022 साली हे सगळं जर जेव्हा घडलं त्यानंतर 2 निवडणुका झाल्या, लोकसभा निवडणूक झाली, विधानसभा निवडणुकी झाली आणि शिंदे गटाला यश देखील बघायचं आपल्याला मिळालं आणि ते सत्तेवरती देखील आले आणि त्यानंतर ठाकरे गटाची जी आज राजकीय अवस्था निर्माण झालेली आहे अशा या सगळ्या घटनेमध्ये जर ही केस ठाकरे गटाच्या बाजूने झुकली, चिन्ह गोठवलं गेलं तर ठाकरेंना पक्ष चोरला हे नॅरेटिव्ह पुन्हा एकदा उभं करण्यासाठी मदत मिळू शकेल? नक्कीच सुमित, कारण की हा अत्यंत ठाकरेंच्या आणि त्यांच्या शिवसैनिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असणार आहे। कारण की ज्यावेळेस एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून ते बाहेर पडले होते, बंड केलं होतं, त्यानंतर त्यांनी शिवसेना पक्षावरती चिन्हावरती दावा सांगितला। निवडणूक आयोगाने त्यांना हे चिन्ह दिलं। सुप्रीम कोर्टाचा जो काही पहिला निकाल होता तो सुद्धा त्यांच्या बाजूने देण्यात आला। त्यानंतर जे नबाम रेबिया केसचा संदर्भ आहे, जी 7 सदस्यीय घटनापीठाकडे ही सगळी केस विधानसभा अध्यक्षांच्या माध्यमातून जी आमदार अपात्रते संदर्भातली केस होती त्या संदर्भातीलही निर्णय आला। ज्यावेळेस या सगळ्या निर्णयानंतर एक प्रकारे ठाकरेंच्या शिवसैनिकांचं मनोबल खच्चीकरण बऱ्यापैकी झालेलं होतं। आता जर आपण पाहिलं तर हे मनोबल पुन्हा एकदा जर त्यांच्या बाजूने हा निर्णय आला, पक्षाचं चिन्ह जरी गोठवण्यात आलं तरी सुद्धा त्यांच्या बाजूने एक प्रकारे त्यांच्यामध्ये नवचैतन्य येईल आणि पुन्हा एकदा ज्या पद्धतीने त्यांनी 2024च्या लोकसभा निवडणुकीआधी पक्ष चोरल्याचं नॅरेटिव्ह सेट केलं होतं अगदी तशाच पद्धतीने पुन्हा एकदा संविधानाने आणि कायद्याने हे कसं आपल्याला मिळालं आणि त्यामुळे कायदा आपल्या बाजूने आहे हे नॅरेटिव्ह सेट करत गद्दारांना धडा शिकवा हे जे त्यांनी 2024च्या आधी नॅरेटिव्ह सेट केलं होतं तेच त्यांना पुन्हा एकदा सेट करता येईल आणि याचा फायदा 2029च्या निवडणुकीमध्ये उचलण्यासाठी आणि त्याआधी ज्या काही आणखी 22 ज्या काही जिल्हा परिषदेच्या निवडणुका बाकी आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या काही निवडणुका बाकी आहेत, या सगळ्यामध्ये सुद्धा त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न आहे तो ठाकरेंच्या शिवसेनेकडून केला जाण्याची शक्यता आहे आणि त्यातूनच खरं तर त्यांच्या ज्यावेळेस एखादा निर्णय त्यांच्या बाजूने सकारात्मकरित्या येतो त्यावेळेस त्यांचं मनोबल हे मोठ्या प्रमाणात वाढू शकतं आणि त्यामुळे ठाकरेंची शिवसेना जर पक्षचिन्ह गोठवलं, एकनाथ शिंदेंना जर यामध्ये दणका बसला तर त्याचा पुरेपूर फायदा ही ठाकरेंची शिवसेना उठवण्याची शक्यता आहे। सुमित, खरंय भरत, तुमच्याकडनं आम्ही असेच वेळोवेळी अपडेट घेत राहणार आहोत। तुम्ही आमच्यासोबत जोडलेले राहा। आपण प्रेक्षकांना सांगूयात की शिंदे गटाला शिवसेना हे नाव आणि चिन्ह दिलं गेलं होतं। विधिमंडळ पक्षातील एकच गट
राजकीय पक्ष बनला होता। आजच्या सुनावणीतले हे सगळे महत्त्वाचे मुद्दे आहेत। विधिमंडळ पक्ष हा मुख्य राजकीय पक्ष बनला असं आजच्या सुनावणीमध्ये सांगण्यात आलंय। आयोगाने 17 फेब्रुवारी 2023ला शिंदेंना हे चिन्ह दिलं होतं आणि आता यावरूनच आता हे शिवसेना पक्ष आणि चिन्ह नेमकी कुणाचं यावरती सगळा हा युक्तिवाद सुरू आहे। आपण बघतोय की काल देखील अत्यंत महत्त्वपूर्ण अशा पद्धतीची सुनावणी सुप्रीम कोर्टामध्ये सुरू होती। ठाकरे गटाने अत्यंत महत्त्वाचे दावे केले होते। आमदार म्हणजेच मूळ पक्ष नाही असा एक महत्त्वाचा दावा ठाकरे गटाने केला होता। त्याच पद्धतीने गुवाहाटीतील 31 आमदारांचा ठराव केवळ काही आमदारांचा निर्णय होता, तो राष्ट्रीय कार्यकारिणीचा अधिकृत ठराव नव्हता। त्यामुळे 31 आमदारांचा ठराव कायदेशीर कसा होऊ शकतो असा प्रश्न देखील ठाकरे गटाने उपस्थित केला होता। याबरोबरच निवडणूक आयोग जे आहे त्याच्या अधिकारावरती देखील प्रश्न उपस्थित केला गेला होता। निवडणूक आयोगाला पक्ष घटनेची वैधता ठरवण्याचा अधिकारच नाही असा देखील एक महत्त्वपूर्ण मुद्दा कालच्या सुनावणीमध्ये ठाकरे गटाने उपस्थित केला होता। तर शिंदे गटाने देखील कालच्या सुनावणीमध्ये अत्यंत महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करत पलटवार केला होता। आम्ही म्हणजेच खरी शिवसेना आहोत असं त्यांनी सांगितलं होतं। याबरोबरच बहुमत आमच्या बाजूने आहेत, अनेक आमदार असतील, लोकप्रतिनिधी असतील, खासदार असतील, जिल्हा प्रमुख असतील, हे आमच्या बाजूने आहेत, त्यामुळे बहुमत आमच्या बाजूने आहे आणि आम्ही पक्ष सोडलेला नाही, तर आम्ही भूमिका घेतली आहे। पक्षांतर्गत लोकशाहीचा अभाव देखील होता, अनेक निवडणूक देखील व्यवस्थित पद्धतीने पक्षामध्ये झालेल्या नव्हत्या असं देखील काल शिंदे गटाने पलटवार करताना म्हटलंय। त्यामुळे आज नेमकी सुनावणीमध्ये नेमकी काय होतं, ठाकरे गट आणि शिंदे गट काय भूमिका मांडतात हे देखील बघणं आजच्या सुनावणीमध्ये महत्त्वाचं असणार आहे। आपण पुन्हा जातोय आपले प्रतिनिधी भरत यांच्याकडे। भरत, आपण बघतोय की आता सुनावणी बऱ्यापैकी पुढे सरकलेली असेल, आतापर्यंतचे एकंदरीत काय अपडेट्स आहेत? सुमित, आपण जर पाहिलं तर कपिल सिब्बल यांच्याकडून 1999ची जी घटना आहे ती व्हॅलिड नव्हती अशा पद्धतीचं मत त्या ठिकाणी मांडण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। मात्र या सगळ्यानंतर एक मुद्दा सातत्यानं मांडला जातोय, तो म्हणजे 2018ची जी पक्षाची घटना दुरुस्ती करण्यात आली होती, त्या घटना दुरुस्तीनुसार एकनाथ शिंदे यांना गटनेतेपद देण्यात आलेलं होतं, सुनील प्रभूंना मुख्य प्रतोद करण्यात आलेलं होतं आणि जे काही राजकीय पक्ष आहे, राजकीय ऑर्गनायझेशन हीच सगळ्यात मोठी महत्त्वाची आहे आणि विधिमंडळ पक्षापेक्षा ती सर्वश्रेष्ठ आहे अशा पद्धतीचा हा युक्तिवाद त्या ठिकाणी केला जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। यामध्ये एक जयमाला बागची या ज्या न्यायमूर्ती आहेत त्यांच्याकडून अत्यंत महत्त्वाची अशी टिप्पणी या ठिकाणी करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यांनी म्हटलंय की सिम्बॉल ज्यावेळेस देण्यात आला एकनाथ शिंदे यांना, त्यानंतर डिस्क्वालिफिकेशन, आमदारांच्या डिस्क्वालिफिकेशनचा निर्णय घेण्यात आला आणि या सगळ्यानंतर एक निवडणूक झाली। या निवडणुकीनंतर जर आपण पाहिलं तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ज्या पद्धतीने यश मिळालेलं आहे त्याचा मुद्दा जयमाला बागची यांच्याकडून उपस्थित करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। नवीन विधानसभा अस्तित्वात आल्यानंतर चिन्हाचा मुद्दा दुय्यम ठरू शकतो का अशा पद्धतीचा प्रश्नच या ठिकाणी न्यायमूर्ती जयमाला बागची यांच्याकडून उपस्थित करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि त्यानंतर कपिल सिब्बल, ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी याच मुद्द्यावर असं म्हटलंय की मी तुमच्या म्हणण्याशी सहमत आहे। मी स्वतः अगदी सुरुवातीलाच ते म्हटलं होतं की माय लॉर्ड, या दोन्ही कार्यवाही एकमेकांवर परिणाम करतात। या ज्या काही कारवाई सुरू आहेत यामध्ये एक महत्त्वाची म्हणजे ही घटनात्मकदृष्ट्या सुद्धा लॉंग टर्मसाठी परिणामकारक ठरू शकते आणि त्याचा सुद्धा संदर्भ आहे तो कपिल सिब्बल यांच्याकडून देण्यात आलेला आहे। त्यानंतर न्यायमूर्ती जयमाला बागची यांनी म्हटलंय की निश्चितच त्याचा संबंध आहे हे मान्य केलेलं आहे त्यांनी। त्यानंतर त्यांनी म्हटलंय की या दोन्ही काही प्रमाणात या दोन्ही घटनांमध्ये साम्य आहे। घटनापीठाने म्हटल्याप्रमाणे त्यामध्ये केवळ तथ्यांच्या बाबतीत साम्य आहे। अध्यक्षांपुढील अपात्रतेची चौकशी एका वेगळ्या निकषावर आधारित होती, तर निवडणूक आयोगापुढील चिन्हाच्या वादाची चौकशी दुसऱ्या निकषावर आधारित होती। तथ्य सारखे असू शकतात, परंतु प्रत्येक प्राधिकरणाला प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत, ती वेगवेगळे आहेत अशा पद्धतीचं स्टेटमेंट आहे, अशा पद्धतीची टिप्पणी आहे ती न्यायमूर्ती जयमाला बागची यांच्याकडून करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। एवढंच नाही तर त्यांनी पुढे असंही म्हटलंय की अपात्रतेचा जो काही विचार आहे तो करताना पूर्वअट अशी आहे की त्या व्यक्तीने आपल्या वर्तनाने किंवा मागील इतर काही मार्गाने राजकीय पक्षाचं सदस्यत्व स्वेच्छेने सोडलं आहे का। घटनापीठाने या सगळ्या संदर्भात सुद्धा जे काही तपासणी ज्यावेळेस निर्णय दिला होता त्यावेळेस केली होती का अशा पद्धतीचा सवाल सुद्धा, अशा पद्धतीची टिप्पणी न्यायमूर्ती जयमाला बागची यांच्याकडून करण्यात आलेली आहे आणि त्यामुळेच या केसला आता अत्यंत एक मोठा महत्त्वाचा ट्विस्ट आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। ज्या पद्धतीने कपिल सिब्बल सुप्रीम कोर्टामध्ये ठाकरेंची बाजू लढवत आहे, ठाकरेंची खिंड लढवताना पाहायला मिळत आहेत, त्यातच आता जयमाला बागची ज्या न्यायमूर्ती आहेत
त्यांच्याकडून या सगळ्या संदर्भात काही महत्त्वाच्या टिप्पण्या सुद्धा करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। नवीन विधानसभा स्थापन झाल्यानंतर पुन्हा चिन्हाचा मुद्दा दुय्यम ठरू शकतो का, अशा पद्धतीने जी काही टिप्पणी आहे ती न्यायमूर्ती जयमाला बागची यांच्याकडून करण्यात आलेली आहे। आणि त्यामुळे आता कपिल सिब्बल या सगळ्या मुद्द्यावरती पुन्हा एकदा युक्तिवादाला त्यांनी सुरुवात केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सुमित, आपण पाहतो एकंदरीत पूर्ण ही सगळी केस बघितली आपण भरत, तर दोन महत्त्वाचे मुद्दे यातून समोर येत आहे। शिंदे गट जो आहे तो पुन्हा पुन्हा संख्याबळ आणि बहुमत यावरती जोर देताना दिसतोय, तर इकडे ठाकरे गटानं विधिमंडळ पक्ष आणि संघटनात्मक पक्ष हे दोन वेगवेगळे कसे आहेत याच्यावरतीच नेमकी भर दिलेला दिसतोय। हे कालच्या सुनावणीचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल। आजच्या सुनावणीची नेमकी काय वैशिष्ट्य समोर आली आहेत? आजच्या सुनावणीचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात आता जे काही कपिल सिब्बल आहेत यांच्याकडून जोरदार असा युक्तिवाद केला जातोय। विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय कशा पद्धतीने चुकीचा होता त्या संदर्भात सुद्धा जोरदार असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात येतोय। एवढंच नाही तर ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्हाबाबत निर्णय दिले होते त्या संदर्भातही जोरदार असा युक्तिवाद आहे हा कपिल सिब्बल यांच्याकडून केला जात असल्याचं एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतंय। याच सगळ्या सुनावणीमध्ये एक महत्त्वाची टिप्पणी जी आहे ती जयमाला बागची ज्या न्यायमूर्ती आहेत त्यांची आहे। त्यांनी म्हटलंय की एकदा पुन्हा हे सगळं प्रकरण घडल्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली, एक निवडणूक झाल्यानंतर पुन्हा चिन्हाचा मुद्दा गौण ठरू शकतो का, दुय्यम ठरू शकतो का, अशा पद्धतीचा जो मुद्दा आहे तो सुद्धा त्यांनी या ठिकाणी मांडल्याचं पाहायला मिळतंय। एवढंच नाही तर त्या मुद्द्याशी कपिल सिब्बल यांनी असं म्हटलंय की मी तुमच्या मुद्द्याशी सहमत आहे आणि त्यानंतर त्यांनी युक्तिवाद केलाय की मात्र अशा पद्धतीने जर काही गोष्टी घडायला लागल्या तर ते घटनात्मक दृष्ट्या घटनेची पायमल्ली करणारं ठरू शकत नाही का, असा सवाल सुद्धा कपिल सिब्बल यांनी केलाय। आणि आजच्या सुनावणीतील अत्यंत महत्त्वाचा धागा आहे तो म्हणजे एखादी निवडणूक झाल्यानंतर चिन्हाचा मुद्दा दुय्यम ठरू शकतो का, हाच मुद्दा आजच्या सुनावणीमध्ये महत्त्वाचा आहे। जो कालच्या सुनावणीमध्ये आपण पाहिलं तर काही महत्त्वाचे मुद्दे जर कालच्या सुनावणीतील आपण नोट केले तर त्यातला पहिला मुद्दा होता तो म्हणजे 2013 आणि 2018ची घटनेतील पक्षघटनेतील जी दुरुस्ती आहे त्या संदर्भातील मुद्दा, अनुसूची 10 नुसार जे काही आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात राजकीय पक्षामध्ये फूट झाली नाही ती फक्त विधिमंडळ पक्षामध्ये पैशाच्या आमिषाने फूट झालेली आहे, अशा पद्धतीचा जो युक्तिवाद केला होता तो कपिल सिब्बल यांनी केला होता। आणि सरन्यायाधीशांनी सुद्धा काही महत्त्वाची निरीक्षणं त्यामध्ये नोंदवली होती। त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की राजकीय पक्षाच्या कर्तव्यासंदर्भात, राजकीय पक्षाच्या भूमिकेसंदर्भात काही स्पेसिफिक क्रायटेरिया असायला हवा, अशा पद्धतीचं जे काही टिप्पणी आहे ती सुद्धा सरन्यायाधीशांनी काल मांडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। आणि कालच्या सुनावणीतील हे महत्त्वाचे धागे होते। तर आजच्या सुनावणीमध्ये न्यायमूर्ती जयमाला बागची यांनी जो काही मुद्दा मांडलेला आहे तो म्हणजे एखादी निवडणूक झाल्यानंतर पक्षचिन्हाचा मुद्दा दुय्यम ठरू शकत नाही का, दुय्यम ठरू शकतो का, अशा पद्धतीचा हा महत्त्वाचा मुद्दा आहे, महत्त्वाची टिप्पणी आहे। आणि आता त्यावरच आता कपिल सिब्बल यांच्याकडून युक्तिवादाला सुरुवात करण्यात आली आहे। सुमित, भरत, तुमच्याकडनं आम्ही हे सगळे अपडेट्स जे आहेत ते घेतच राहू, तुम्ही आमच्यासोबत जोडलेले राहा। आपण बघतोय की आज सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात सुनावणी सुरू आहे। यामध्ये काही अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय आज अपेक्षित आहे आणि अनेक मुद्दे देखील आजच्या सुनावणीमध्ये उपस्थित करण्यात आलेत। या मुद्द्यांवरती आपण नजर टाकूयात। आपण बघतोय की कोर्टामध्ये आज केरळ काँग्रेसचा जो काही सगळा निकालाचा होता तो संदर्भ आज देण्यात आलेला आहे। निवडणूक आयोगानं चुकीचा निष्कर्ष काढला आणि त्याच्यानंतर पक्ष कोणाचा पक्षाच्या घटनेसंदर्भात निर्णय दिला। विधिमंडळाच्या पक्षाची फूट ही राजकीय पक्षातली फूट कशी धरू शकतो असा देखील मुद्दा आजच्या सुनावणीमध्ये पुढे आलाय। आणि विधिमंडळ पक्षच हा पुन्हा राजकीय पक्ष कशा पद्धतीने झाला हा देखील मुद्दा आजच्या सुनावणीमध्ये पुढे आलेला आहे। आपण बघतोय की आजच्या सुनावणीमध्ये अपात्रतेची चौकशी करण्याची आणि चिन्हाची चौकशी करण्याची देखील मागणी करण्यात आलेली आहे आणि दोन वेगवेगळ्या चाचण्यांवरती हे सगळे निर्णय अपेक्षित असतात असा मुद्दा आज समोर आलाय। व्यक्तीने आपल्या वर्तनानं पक्ष सोडलाय का असा देखील प्रश्न आजच्या सुनावणीमध्ये उपस्थित झालाय। अपात्रतेचा विचार करताना मूळ अट या संदर्भातली असते याचा देखील विचार केला गेला पाहिजेत असं आजच्या सुनावणीमध्ये नमूद करण्यात आलंय। आपण पुन्हा जातोय आपले प्रतिनिधी भरत यांच्याकडे। भरत, आपण बघतोय की एकंदरीतच जसा पहिला टप्पा तू म्हणाला की चिन्ह गोठवण्याचा असू शकतो, चिन्ह गोठवण्याची मागणी ठाकरे सेनेने केलेलीच आहे, तर साधारणतः या चिन्हासंदर्भात निर्णय येण्यासाठी किती प्रतीक्षा आपल्याला करावी लागू शकते?
खरं तर सुमित, ज्या पद्धतीने हे दोन्ही युक्तिवाद सुरू आहे आणि या आधीचा आपण काही पूर्वइतिहास पाहिला तर 2023 पासून वारंवार आणि अशा वेगवेगळ्या पद्धतीने सुनावणी पुढे ढकलण्यात आली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. 2024ला ज्यावेळेस या ठिकाणी विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिला त्यानंतरही सुनावणी पुढे ढकलण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. वारंवार ही सुनावणी जी आहे त्याला तारीख पे तारीख हे सगळा खेळ सुरू होता. मात्र आता जी सलग सुनावणी सुरू झाली आहे ही सुनावणी अत्यंत महत्त्वाची आहे. आता जर अशाच पद्धतीने सुप्रीम कोर्टामध्ये जे काही सुनावणीचा हा टेम्पो जो आहे हा असाच कायम राहिला तर अत्यंत कमी वेळामध्ये हा सगळा निर्णय येऊ शकतो. आणि त्यातच आता एक महत्त्वाची टिप्पणी सुद्धा न्यायमूर्ती जयमाला बागची यांनी केली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यांनी विधानसभा अध्यक्षांचा जो निर्णय आहे त्यांच्या वर्तवणुकीच्या आधारावर निर्णय घेतात अशा पद्धतीची टिप्पणी या ठिकाणी केली आहे. जून 2022 मध्ये पक्षप्रमुखांनी बोलवलेल्या सभेच्या सूचनेला प्रतिसाद न देणं हे स्वेच्छेने सदस्यत्व सोडण्यासारखं आहे का असा सुद्धा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. आणि ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी हाच मुद्दा पुढे मांडलेला आहे. हा फक्त एक पैलू आहे, असे अनेक पैलू तुम्हाला या सगळ्या केसमध्ये पाहायला मिळतील. अशा पद्धतीची टिप्पणी, अशा पद्धतीचा युक्तिवाद हा कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात येतोय. आणि त्यानंतर न्यायमूर्ती जयमाला बागची यांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मांडलाय की आपण वस्तुस्थिती नीट समजून घेतली पाहिजे. प्रथम पक्षप्रमुखांनी त्यांच्या निवासस्थानी होणाऱ्या सभेला उपस्थित राहण्यासाठी नोटीस बजावली होती. तुमच्या म्हणण्यानुसार त्यांनी उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला. तुमच्या मते हे एक असं कृत्य की जे पक्षप्रमुखांच्या अधिकाराला आव्हान देण्यासारखं आहे आणि स्वेच्छेने सदस्यत्व सोडण्यासारखं आहे. दुसरं म्हणजे सर्वजण मिळून दुसऱ्या राज्यात गेले आणि कथितरित्या दुसऱ्या राजकीय पक्षाच्या सदस्यांशी संबंध जोडले. त्यानंतर हे आणखी एका राज्यात गेले. या दोन प्रमुख घटनांवर तुमचा या खटल्याचा आधार आहे असं सुद्धा जे काही स्टेटमेंट न्यायमूर्ती बागची यांनी दिल्याचं पाहायला मिळतंय. आणि त्यामुळे न्यायमूर्ती बागचींनी हे दोन महत्त्वाचे मुद्दे ज्या पद्धतीने मांडलेले आहेत त्यामुळे आता या केसला आणखीच मोठं वजन प्राप्त झाल्याचं पाहायला मिळतंय. कपिल सिब्बल आता पुन्हा एकदा त्यांच्याकडून पुढच्या युक्तिवादाला सुरुवात करण्यात आलेली आहे. आणि पक्ष आणि चिन्हासंदर्भातील जो काही तुमचा मूळ प्रश्न होता की चिन्हासंदर्भातला जो काही निर्णय आहे तो कधीपर्यंत येईल, हा निर्णय जर अशाच पद्धतीने हे सगळ्या सुनावण्या सुरू राहिल्या तर किमान एक महिन्याच्या आतमध्ये हा सगळा निर्णय येईल. मात्र त्याआधीच जर कपिल सिब्बल आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून या दोन्ही बाजूच्या जर सुनावण्या लवकर पूर्ण झाल्या तर पक्षचिन्ह गोठवण्याचा निर्णय अत्यंत कमी कालावधीमध्ये येण्याची शक्यता आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे राष्ट्रवादी संदर्भात जो काही निर्णय दिलेला आहे, राष्ट्रवादीचं पक्ष आणि चिन्ह याखाली त्यांना एक नोटीस लिहावी लागते. तशाच पद्धतीने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या खाली सुद्धा हे सगळं प्रकरण कोर्टामध्ये पेंडिंग आहे अशा पद्धतीची सूचना सुद्धा लिहायला कोर्टाकडून सांगितलं जाऊ शकतं. अशा वेगवेगळ्या शक्यता असल्या तरी सुद्धा कपिल सिब्बल सध्या चिन्ह कशा पद्धतीने गोठवता येईल आणि एकनाथ शिंदे यांचं जे बंड आहे ते विधिमंडळ पक्षाचं बंड आहे, राजकीय पक्ष विधिमंडळ पक्षापेक्षा सर्वश्रेष्ठ कसा आहे हाच युक्तिवाद करतायत. कारण की 1967च्या केसमध्ये राजकीय पक्ष जी ऑर्गनायझेशनल बॉडी आहे तीच सर्वश्रेष्ठ असल्याचं जे काही निर्णय आहे तो कोर्टाने दिला होता. त्याचाच आधार आता कपिल सिब्बल यांच्याकडून घेतला जातोय. आणि त्यामुळे ही केस आता आणखीच या केसमध्ये जी काही सगळ्यांची शिंदे सेनेची असेल, ठाकरे सेनेची असेल, सगळ्यांच्याच हृदयाची धडधड वाढवणारी सध्या ही केस सुप्रीम कोर्टामध्ये सुरू आहे. त्यातच जे काही आज संजय राऊत यांनी जे वक्तव्य केलं त्या वक्तव्यामुळे सुद्धा आणखी महत्त्वाचं या सगळ्या केसला आणखी महत्त्व आल्याचं पाहायला मिळतंय. त्यांनी म्हटलं की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जे काही नेते आहेत त्यांच्यामध्ये आता चलबिचल सुरू झालेले आहे. त्यांचा पक्ष प्रहारमध्ये विलीन करायचा की त्यांचा पक्ष भाजपमध्ये विलीन करायचा या सगळ्या संदर्भात त्यांच्या मनामध्ये चलबिचल आहे. असे अनेक मुद्दे जे आहेत ते सध्या या सगळ्या केसमध्ये महत्त्वाचे ठरतात. त्यातच न्यायमूर्ती बागची आहेत त्यांनी अत्यंत दोन महत्त्वाची निरीक्षणं नोंदवलेली आहेत. ती म्हणजे ज्यावेळेस एक विधानसभा निवडणूक झाली, विधानसभा निवडणुकीनंतर पक्षचिन्ह हे दुय्यम ठरू शकतं का, हे आजच्या या सुनावणीतलं एक महत्त्वाचं निरीक्षण सुद्धा असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. त्याबरोबरच त्यांनी काही घटनात्मक मुद्दे सुद्धा उपस्थित केल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे आता कशा पद्धतीने कपिल सिब्बल या मुद्द्यांवरती पुढं युक्तिवाद करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सुमित.
शिंदे सेना असेल, ठाकरे सेना असेल आणि त्यांचे कार्यकर्ते आणि आमदार खासदार असतील यांची धडधड नक्कीच वाढते आहे. आपण बघतो की काल कपिल सिब्बल यांनी जो महत्त्वाचा दावा केला होता, त्यांनी सांगितलं होतं की आपल्या देशातील लोकशाहीच्या भविष्याचा विचार करता हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. अशा पद्धतीने आमदारांनी गटबाजी करून पक्ष आणि सरकार यांच्यावर ताबा मिळवणं हे लोकशाहीमध्ये खरोखर बसणारे आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. कोर्टाला याचा निवाडा करावाच लागेल असं देखील त्यांनी सांगितलं होतं. कोणताही कायदेशीर विचार न करता सर्व गोष्टी आधीच ठरवून जबरदस्तीनं घडवून आणल्या गेल्या असं देखील निरीक्षण त्यांनी न्यायालयाच्या पुढे ठेवलं होतं. याचा आपल्या संपूर्ण देशाच्या राजकीय व्यवस्थेवरती खूप वाईट परिणाम झालाय आणि आजकाल सरकार पाडण्यासाठी आणि पक्ष फोडण्यासाठी ही नवीन पद्धत सर्रास वापरली जाते. अशा परिस्थितीमध्ये आपल्या देशातील लोकशाहीची मूल्य कशी टिकवायची आणि ती कशी सुरक्षित ठेवायची हे आता सर्वोच्च न्यायालयाला ठरवावंच लागेल असं कपिल सिब्बल यांनी निदर्शनास आणून दिलंय. कारण शिवसेना असेल, त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस असेल, त्यानंतर तृणमूल काँग्रेस असेल, असे अनेक उदाहरणं देशाच्या राजकारणामध्ये आपल्याला बघायला मिळाले. भरत, मला तुला विचारायचं की काल न्यायमूर्तीने एक अत्यंत महत्त्वाची टिप्पणी केली होती. राजकीय पक्षाच्या प्रमुखांना अशा पद्धतीनं हटवलं जाऊ शकत नाही आणि 31 आमदारांची जी कृती होती तेव्हाची ती स्वतःहून पक्ष सदस्य सोडल्याचा पुरावा होता, असं एक महत्त्वपूर्ण टिप्पणी सरन्यायाधीशांनी काल केली होती. तर ही टिप्पणी पाहता आणि आजची सुनावणी सगळी पाहता या केसचा ही केस पूर्णपणे ठाकरे गटाकडनं झुकते असं काही वाटतंय? नक्कीच ज्या पद्धतीने ठाकरेंच्या शिवसेनेकडे शिवसेनेच्या बाजूने एकंदरीत कपिल सिब्बल यांनी अत्यंत भावनिक, घटनात्मक आणि कागदपत्रांच्या आधारे युक्तिवाद करायला सुरुवात केलेली आहे, त्याच दृष्टीने जर आपण पाहिलं तर खरं तर काल कपिल सिब्बल यांनी जो युक्तिवाद केला हा युक्तिवाद अत्यंत महत्त्वाचा होता. त्यांनी घटनात्मक मूल्य कशा पद्धतीने पायदळी तुडवले जात आहेत, घटनात्मक मूल्यांची कशी पायमल्ली सुरू आहे, या सगळ्या संदर्भातला महत्त्वाचा असा प्रश्न उपस्थित केला होता. आणि त्याच युक्तिवादानंतर सुप्रीम कोर्टाचे जे सरन्यायाधीश आहेत त्यांनी सुद्धा अत्यंत महत्त्वाचं असं निरीक्षण त्या ठिकाणी नोंदवल्याचं पाहायला मिळालं. ज्यावेळेस 31 आमदार हे सुरत मार्गे गुवाहाटीला गेले त्याआधी एक महत्त्वाची घटना घडली होती, ती म्हणजे विधान परिषदेची निवडणूक. आणि याच विधान परिषदेच्या निवडणुकीचा जो काही संदर्भ आहे तो या ठिकाणी देण्यात आलेला होता. विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंग झालं होतं आणि त्यानंतर हे 31 आमदार सुरतला गेले, त्यानंतर तिथून ते गुवाहाटीला गेले आणि गुवाहाटीला गेल्यानंतर त्यांची संख्या आहे ती 39 झाल्याचा जो काही मुद्दा आहे तो कपिल सिब्बल यांनी मांडला होता. मात्र अशा पद्धतीने पक्षातले जे काही आमदार आहेत ते वेगळ्या राज्यात जातात, दुसऱ्या पक्षाशी संबंध ठेवतात आणि हा जो मुद्दा आहे हा पक्षाचं जे सदस्यत्व आहे ते स्वेच्छेने सोडल्यासारखं आहे, अशा पद्धतीचा युक्तिवाद हा कपिल सिब्बल यांनी या संदर्भातला जे काही टिप्पणी आहे ती सरन्यायाधीशांनी केली होती. आणि त्याच नंतर कपिल सिब्बल यांनी सुद्धा आणखी काही घटनात्मक मुद्दे आहेत ते या केसमध्ये उपस्थित केले आणि जितक्या ताकदीनं हा सगळी केस आहे ही आणखी ताकदीने मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केल्याचा पाहायला मिळतंय. त्यांचा जो युक्तिवाद आहे तो अनुसूचित 10 घटनात्मक मूल्ये कशा पद्धतीने पायदळी तुडवली जात आहेत, त्यानंतर पक्षफूट, त्याबरोबर विधानसभा अध्यक्षांचा जो काही निर्णय आहे या सगळ्या संदर्भातील त्यांचे हे सगळे मुद्दे आहेत. आणि त्यामुळेच आता काल ज्यावेळेस सरन्यायाधीशांनी जी महत्त्वाची टिप्पणी केली की 31 आमदार हे सुरतला गेले आणि सुरतला त्यांचं जाणं हे पक्षाचं सदस्यत्व सोडण्यासारखं होतं का, या सगळ्या संदर्भात राजकीय पक्षासंदर्भात स्पेसिफिक क्रायटेरिया असला पाहिजे हे जे त्यांनी मत मांडलं होतं, हे त्यांनी टिप्पणी केली होती. हेच कालच्या सुनावणीतलं अत्यंत महत्त्वाचं स्टेटमेंट होतं. आणि त्यामुळे आता या सगळ्या सुनावणीमध्ये जे काय आहे ते या सगळ्या सुनावणीकडे संपूर्ण देशाचं जे काही लक्ष लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. सुमित, भरत, आपण पाहतोय की शिवसेना ज्या पद्धतीनं शिवसेनेमध्ये सगळं झालं आणि पक्ष विलीन झाला, त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस झालं, या सगळी प्रक्रिया पूर्ण जी आहे ती कायदेशीर पेचात अटकलेली आहे आणि न्यायप्रविष्ट आहे. आणि हाच सगळा कायदेशीर पेच बघता पश्चिम बंगालमधला जो तृणमूल काँग्रेस पक्ष आहे त्यामधल्या ज्या सगळ्या घडामोडी घडल्या, या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा हा सगळा पूर्ण इतिहास लक्षात घेऊनच तृणमूल काँग्रेसच्या संदर्भात दुसऱ्या एका छोट्या पक्षामध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतला असावा. नक्कीच सुमित, आपण जर पाहिलं तर
ज्या पद्धतीने एक असं म्हणतात की काही गोष्टींचा अंदाज आधीच येतो, जसं की भूकंप होणार असेल तर उंदीर घुशी जशा बाहेर पडायला लागतात, त्यांच्या हालचाली जशा वाढायला लागतात, तसाच राजकीय भूकंपाचे संकेत सुद्धा वेगवेगळ्या घटनांमधून आपल्याला पाहायला मिळतात. अगदी तसंच ज्यावेळेस महाराष्ट्रातील केसचा निकाल सुप्रीम कोर्टामध्ये याच वर्षी लागण्याची शक्यता ज्यावेळेस देशातील अनेक वेगवेगळ्या पक्षातील खासदारांना वाटायला लागली, अगदी तोच मुद्दा काही दिवसांपूर्वी ज्यावेळेस तृणमूल काँग्रेसमध्ये ज्यावेळेस बंड झालं होतं, त्यानंतर त्यांनी NCPI स्वतःला विलीन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळेस घटनातज्ञांशी या सगळ्या संदर्भात आपण चर्चा करत होतो. साम टीव्हीने ज्यावेळेस घटनातज्ञांची मुलाखत घेतली, त्यांच्याकडून या सगळ्या संदर्भात माहिती घेतली, त्यावेळेस जे काही ज्येष्ठ घटनातज्ञ अनंत कळसे यांनी सुद्धा या सगळ्यावरती एक महत्त्वाची टिप्पणी केली होती. त्यांनी म्हटलं होतं की जी शिवसेनेतील ही केस आहे, शिवसेनेची केस आहे, शिवसेनेतला हा जो निर्णय आहे, हा वेगळा गट किंवा पक्षावरती ताबा मारण्याचा हाच निर्णय विरोधात जाण्याची शक्यता असल्यानंच पश्चिम बंगालमध्ये तृणमूलच्या ज्या खासदार आहेत, या खासदारांनी स्वतंत्र गट किंवा स्वतंत्र पक्षावरती दावा न करता त्यांनी NCPI या अगदी छोट्या, कुणालाच जवळपास म्हणजे कुणालाच माहीत नसलेल्या, अगदी 2023मध्ये ज्याची नोंदणी झालेली आहे अशा पक्षामध्ये स्वतःला मर्जर करण्याचा निर्णय घेतला. या पाठीमागं हेच कारण असण्याची शक्यता सुद्धा त्यांनी वर्तवलेली होती. खरं तर राजकारण हा शक्यतांचा खेळ असतो. अगदी तशाच पद्धतीने सध्या सुद्धा तीच शंका, तोच संशय जास्त बळावत चालला आहे. कारण की महाराष्ट्रामध्ये सध्या शिवसेनेतील पक्ष आणि चिन्हाचा हा जो महत्त्वाचा मुद्दा आहे, त्यावरती सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे. कपिल सिब्बल यांच्याकडून यावरती जोरदार युक्तिवाद केला जातोय. सरन्यायाधीशांनी याच मुद्द्यासंदर्भात जे काही आमदारांनी सुरतेला जाण्याचा जो काही निर्णय घेतला, त्या संदर्भात जे महत्त्वाचं स्टेटमेंट केलं, हे सगळे मुद्दे जर आपण विचारात घेतले तर या जे काही ज्येष्ठ घटनातज्ञ अनंत कळसेंनी जे काही वक्तव्य केलं होतं, जी काही शंका उपस्थित केली होती, त्यालाच आणखी या सगळ्या गोष्टींनी पाठपुरावा मिळत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि त्यामुळेच खरं तर महाराष्ट्रातील शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा, राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हाचा निर्णय आहे तो विरोधात जाण्याची शक्यता असल्यानेच जो काही निर्णय आहे तो तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी NCPI अगदी छोट्याशा पक्षामध्ये स्वतःला विलीन करण्याचा निर्णय घेतला असण्याची शक्यता आहे, ती वर्तवली जाते. सुमित, भरत, आपण पाहतोय की या सुनावणीकडे असेल किंवा या केसच्या जो निकाल येईल याकडे चिन्ह पक्ष या संदर्भामध्ये आपण तर बघतोच आहोत, मात्र त्याचे परिणाम राजकीय पटलावरती देखील मोठ्या प्रमाणावरती घडणार आहेत. त्यामुळे देखील त्या अँगलने या सुनावणीकडे बघितले पाहिजेत. आपण बघतोय की शिंदे गटाचे महाराष्ट्रामध्ये सध्या 57 आमदार आहेत आणि लोकसभेमध्ये देखील आधी निवडून आलेले 7 आणि नंतर समाविष्ट झालेले 6 असे 13 लोकसभेचे सदस्य देखील शिंदे गटाकडे आहे. शिंदे गटाची जी वाढती ताकद जी आहे त्या ताकदीला ब्रेक लावण्यासाठी या सुनावणीनंतर भारतीय जनता मित्र पक्ष म्हणून आणि ठाकरे सेना विरोधक म्हणून या सगळ्यावरती ब्रेक लावण्यासाठी प्रयत्न केला जाऊ शकतो. नक्कीच राजकारणामध्ये शेवटी प्रत्येक संधी ही महत्त्वाची असते. जसं ठाकरेंना ती संधी महत्त्वाची, तसं भाजपला सुद्धा काही प्रमाणात मित्रपक्ष असतानाही त्यांना काही प्रमाणात काटशहाच्या राजकारणामध्ये एक चेकमेट करण्यासाठी किंवा एक पाऊल त्यांना अडथळा निर्माण करण्यासाठी अशा पद्धतीची पावलं आखली जातातच ना. अगदी त्याच पद्धतीने ज्या वेळेस सध्या शिंदेंकडे 13 खासदार आहेत. खरं तर एक गोष्ट आपण निश्चितपणे एका गोष्टीचं निरीक्षण केल्यानंतर ज्यावेळेस महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीचं आपण निरीक्षण करतो, त्यामध्ये एक गोष्ट स्पष्टपणाने जाणवत होती, ती म्हणजे, आणि सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसारही या गोष्टीला काही प्रमाणात सूत्रांनीही दुजोरा दिला, ती गोष्ट म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना या सगळ्या संदर्भात माहिती न देता अत्यंत गुप्तपणे एकनाथ शिंदे यांनी दिल्लीशी संधान साधत 13 खासदार, जे काही 6 खासदार आपल्याकडे वळवून घेतले होते. आणि त्यामुळे खरं तर हे काटशहाचं जे राजकारण आहे त्याचा सुद्धा फायदा उचलण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे ठाकरेंची शिवसेना. ठाकरेंच्या शिवसेनेला कशाही पद्धतीने एकनाथ शिंदे अडचणीत आलेले पाहणं किंवा अडचणीत येणं हे त्यांच्या फायद्याचंच आहे. आणि त्यामुळे ठाकरेंची शिवसेना या सगळ्याचा पूर्णपणे फायदा उठवण्याचा 100% प्रयत्न करण्याची शक्यता आहे. कारण की सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे 57 आमदार आणि त्याबरोबरच 13 खासदार आहेत, ज्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेतून पक्षप्रवेश केलेले, ठाकरेंच्या शिवसेनेतून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये गेलेले 6 खासदार त्यांचा सुद्धा समावेश आहे. आणि त्यांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे, आदित्य ठाकरे यांचे, या सगळ्यांचेच हात शिवशिवलेले असण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा ठाकरे फायदा उचलतील. आणि कशा पद्धतीने मित्रपक्ष असला तरी सुद्धा त्यांची जी वाढती महत्त्वाकांक्षा आहे एकनाथ शिंदे यांची, त्याला ब्रेक लावण्यासाठी
भाजपकडून सुद्धा याला कुठंतरी पायबंद घालण्याचा प्रयत्न, त्याला कुठंतरी कंट्रोलमध्ये आणण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे. सुमित, आणखी एक महत्त्वाचा प्रश्न, गेले 3 ते 4 वर्ष ज्या मुद्द्यांवर युक्तिवाद केले जात आहेत, ज्या मुद्द्यांचा तिढा कायम आहे, तेच मुद्दे आज सुद्धा रिपीट होत आहेत का? त्याच मुद्द्यांवर युक्तिवाद पुन्हा होतोय का? श्यामल, अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. कपिल सिब्बल हे पुन्हा 2013ची पक्षाची घटना दुरुस्ती आहे, जी बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर करण्यात आलेली होती, ज्यावेळेस उद्धव ठाकरे यांच्याकडे पक्षाचं प्रमुखपद देण्यात आलेलं होतं. तो मुद्दा असेल, त्यानंतर 2018च्या पक्षाच्या घटना दुरुस्तीचा मुद्दा असेल, त्यानंतर 1999ची घटना दुरुस्ती जी घटना होती ती बेकायदेशीर अवैध ठरवण्यात आली होती, त्याचाही मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला जातो. अशा वेगवेगळे मुद्दे आज नव्याने मांडण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. मात्र या सगळ्यामध्ये कपिल सिब्बल यांच्याकडून काही महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आलेले आहेत. त्यामध्ये त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह 31 आमदारांनी कशा पद्धतीने बंड केलं, ते बंड कसं अवैध होतं, ते पक्षप्रमुखांच्या निर्णयाला कसं आव्हान देणारं होतं, त्यांनी स्वेच्छेने आपलं पक्षाचं सदस्यत्व सोडण्यासारखं कसं होतं, हे सगळे मुद्दे जे आहेत त्यांच्याकडून या पद्धतीने मांडण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा न्यायमूर्ती जयमाला बागचे आहेत, त्यांनी या ठिकाणी मांडल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय. तो म्हणजे त्यांनी म्हटलं की ते एकत्रितपणे दुसऱ्या राज्यात गेले आणि कथितरित्या दुसऱ्या राजकीय पक्षाच्या सदस्यांशी त्यांनी संबंध ठेवले, त्यांनी संबंधित होते. त्यानंतर ते आणखी एका राज्यात गेले. या 2 प्रमुख घटनांवर तुमचा जो काही खटला आहे तो आधारलेला आहे. आणि यानंतर कपिल सिब्बल यांनी एक महत्त्वाचं निरीक्षण, एक महत्त्वाचा युक्तिवाद या ठिकाणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. अजून बरेच काही आहे यामध्ये, अशाच पद्धतीने साम्य आहे, अशा पद्धतीचा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला आहे. सुनील प्रभू यांना मुख्य प्रतोदपदावरून हटवून भरत गोगावले यांची जी काही नियुक्ती करण्यात आली, त्याचा जो काही ठराव मंजूर करण्यात राम मंदिराचा तुम्ही उल्लेख केला होता, काय भूमिका होती राम मंदिराच्या वेळी? त्यांनी सुद्धा राम मंदिराच्या वेळी निवडणुकीनंतर निर्णय द्यावा, राम मंदिराच्या संदर्भातला अशा अनेक मुद्दे वेगवेगळे मांडले होते. ते म्हणजे काही ब्रह्मवाक्य नाहीये. कपिल सिब्बल यांच्याकडनं कोर्टाच्या समोर हे सांगितलं जात आहे वारंवार पद्धतीनं की आमदार अपात्र जर तेव्हा केले गेलेले असते, म्हणजे त्या प्रकरणाचा किंवा आमदार अपात्रतेच्या मुद्द्या किंवा त्या मुद्द्याचा निवडणूक पक्ष आणि चिन्ह देण्यावरती झालेला आहे. हा मुद्दा त्यांच्याकडनं वारंवार पद्धतीने मांडला जातो. पुन्हा तेच सांगायचे, 370व्या कलमाच्या जेव्हा रद्द केलं त्यावेळी सुद्धा वक्फ बोर्डाच्या विषयी सुद्धा त्यांनी वेगवेगळी मतं मांडली होती. ते त्यांच्या अशिलाच्या बाजूने बोलत असतात. शेवटी ते वकील आहेत, त्यांच्याकडे आलेल्या पार्टीची पहिला प्रश्न समजून घ्या कारण तुमचा पक्ष आणि चिन्ह हे आमदारांच्या खासदारांच्या मतावरती देण्यात आले. एक सांगायचं आहे की न्यायालयीन हा मुद्दा आहे. फक्त मला एवढंच सांगायचं आहे, कपिल सिब्बल म्हणतात ते खरं असतं किंवा ते म्हणजेच ब्रह्मवाक्य असतं, तर न्यायालय कशाला असते? कपिल सिब्बल न्यायमूर्ती कशासाठी असते? न्यायमूर्ती निर्णय घेतील. कपिल सिब्बल यांनी सर्वच यंत्रणावर नाराजी व्यक्त केली, सुप्रीम कोर्टावर पण नाराजी व्यक्त केली, विधानसभा अध्यक्षावर नाराजी व्यक्त केली आणि निवडणूक आयोगाच्या संदर्भात त्यांनी सांगितलं की त्यांनी घाई केली अपक्ष आणि चिन्ह द्यायची आणि त्यामुळे अपात्रतेचा मुद्दा निकाली निघण्याच्या अगोदरच त्यांनी पक्ष आणि चिन्ह दिलं आणि त्यामुळे तबेल्यातून घोडा पळून गेला. कपिल सिब्बल हे UBTचे वकील आहेत. त्यांच्याकडनं तुम्ही का अपेक्षा करता की ते आमच्या बाजूने बोलतील? ते आमच्या विरोधातच बोलणार. त्यात वेगळं काय? कपिल सिब्बल म्हणजे ब्रह्मवाक्य नाही आहे, हे मी पुन्हा सांगतो. त्याकरता न्यायमूर्ती आहेत आणि न्यायमूर्ती याच्यावरती निर्णय देतील. पण निवडणूक आयोगानं घाई केली असं त्यांचं म्हणणं आहे. एक मुद्दा समजून घ्या, तुमचा पक्ष आणि चिन्ह ठरवताना आमदारांची मतं. पुन्हा तेच म्हणायचंय की कोर्टामध्ये हा विषय सुरू आहे. न्यायमूर्ती त्याच्यावरती निर्णय देणार आहेत. कपिल सिब्बल हे म्हणाले, कपिल सिब्बल ते म्हणाले, कपिल सिब्बल असे म्हणतात, कपिल सिब्बल अरे ते तसंच म्हणणार. ते UBTचे वकील आहेत, ते आमचे वकील नाही आहेत. तुम्ही विसरलात वाटतं. त्यामुळे ते त्यांचीच बाजू मांडणार. फक्त मला एवढं तुम्हाला सांगायचं आहे, कपिल सिब्बल म्हणजे ब्रह्मवाक्य नाही आहे. त्याकरता न्यायमूर्ती आहेत. न्यायमूर्तींसमोर ते त्यांची बाजू म्हणते. यापूर्वी सुद्धा EVMच्या बाबतीत पण कपिल सिब्बलांनी वेगवेगळी मतं मांडलेली. तर आपण पाहिलं, नरेश मस्केंनी कोर्टाच्या बाहेर माध्यमांसमोर येऊन प्रतिक्रिया दिलेली आहे. कपिल सिब्बल म्हणजे काय ब्रह्मवाक्य नाही, ते त्यांचीच बाजू मांडणार, ते उद्धव ठाकरेंचीच बाजू मांडणार, यात नवल काय, अशी प्रतिक्रिया नरेश मस्के यांनी दिलेली आहे. नरेश मस्के हे शिंदे गटाचे प्रवक्ते आहेत आणि सध्या कोर्टात सुनावणी सुरू आहे.
आपल्यासोबत या संपूर्ण सुनावणीबद्दलचे प्रत्येक अपडेट्स देत आहेत आपले प्रतिनिधी भरत मोहोळकर. भरत, मी पुन्हा तुमच्याकडे येईन. आता आपण नरेश म्हस्केंची प्रतिक्रिया ऐकलेली आहे. कपिल सिब्बल यांच्यावरच त्यांचा रोष होता. कपिल सिब्बल त्यांचीच बाजू मांडणार आहेत. ते बोलतील ते म्हणजे काही ब्रह्मवाक्य नाही. त्यासोबत कोर्ट हा आमच्याच बाजूने म्हणजेच योग्यच निर्णय देईल असा आत्मविश्वास आपण त्यांच्याकडे बघून पाहिलेला. खरं तर श्यामल, या सगळ्यामध्ये एक गोष्ट आपण निरीक्षण करणं गरजेचं आहे. त्यामध्ये सकाळी संजय राऊत यांनी ज्या पद्धतीने भूमिका मांडली, ज्या पद्धतीने त्यांचा आत्मविश्वास होता, त्यामध्ये त्यांनी म्हटलं की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये सध्या काही नेत्यांमध्ये चलबिचल सुरू झालेली आहे. कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादानंतर जो काही पक्ष आहे तो प्रहारमध्ये विलीन करायचा की भाजपमध्ये विलीन करायचा, या सगळ्या संदर्भात त्यावेळेचा त्यांचा कॉन्फिडन्स. आणि आता ज्या पद्धतीने नरेश म्हस्के यांनी जे काही स्टेटमेंट दिलं त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावर जी चिडचिड दिसत होती, त्यांनी असं म्हटलं की कपिल सिब्बल म्हणजे काही ब्रह्मवाक्य नाही. हे निरीक्षण जर आपण केलं तर लक्षात येतं की कशा पद्धतीने या केसचा मूड बदलत चाललेला आहे, कशा पद्धतीने कोर्टामध्ये घटना घडत आहेत, या सगळ्याची झलक ही अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या जे काही वक्तव्य आहेत त्यातून आपल्याला दिसत असल्याचं पाहायला मिळतंय. मात्र सध्या जी सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी आहे त्यामध्ये कपिल सिब्बल यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोग 2018च्या घटनेचा संदर्भ देतो आणि तीच घटना फेटाळूनही लावतो. आमच्यापैकी कोणीही आयोगाकडे गेलं नव्हतं, मग आयोगाला हे कुठून मिळालं? कलम 29A मध्ये दुरुस्त केलेली घटना नोंदवून घेतली पाहिजे असं कुठं लिहिलं आहे? आम्ही घटना दुरुस्तीबाबत आयोगाला कळवलं होतं. आम्ही पत्रासोबत 2018ची जी घटना आहे ती दिली होती असा आमचा दावा आहे, असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे. मात्र हे सगळे दावे असतानाही पुन्हा निवडणूक आयोग आमचा दावा कसा काय फेटाळून लावू शकतं? आमच्याकडे घटनाच नाही असं कसं म्हणू शकतं? अशा पद्धतीचे सवाल जे आहेत ते कपिल सिब्बल यांच्याकडून उपस्थित केले जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. या सगळ्यामध्ये कपिल सिब्बल आणखी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. अशी अट कुठं आहे की विधानसभा अध्यक्ष अपात्रतेवर निर्णय घेत नाहीत, तर त्या संदर्भातील तथ्य आहेत, न्यायालयाच्या निर्णयांनी स्पष्ट झालेले आहेत. निवडणूक आयोग संघटनात्मक जे काही ऑर्गनायझेशनल विंग आहे त्याकडे दुर्लक्ष करतोय. हे सरकार कधी स्थापन व्हायला नको होतं. त्यांना सर्व काही मिळालं आहे. सत्तेत असलेले लोक चुंबकासारखे असतात आणि ते जे अनेक भिन्न लोकांना आकर्षित करतात, ज्यामध्ये 3139 झाले ते 56ही होऊ शकतात. जर तुम्ही हे असेच होऊ दिले तर ही अवलंबलेली पद्धत चुकीची आहे. म्हणजेच अपात्रतेचा मुद्दा असाच प्रलंबित ठेवणं, सुदैवानं दुसऱ्या एखाद्या प्रकरणात पुन्हा मला असाच युक्तिवाद करायला उभं राहावं लागू शकतं. अशा पद्धतीने अत्यंत भावनिकरित्या युक्तिवाद आहे तो कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. त्याबरोबरच पक्षचिन्हाचा निर्णय घेताना निवडणूक आयोग म्हणतो की त्यांच्याकडे बहुमत आहे. त्यावरती न्यायमूर्ती बागचींनी जे काही उत्तर स्टेटमेंट त्या ठिकाणी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. आजच्या या प्रकरणाचा मुद्दा संबंधित नाही, कारण तो निर्णय घेण्यात आला नव्हता. न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी राणा प्रकरणावरती 2 टिप्पण्या केलेल्या आहेत. आपल्याला अपात्रतेवर निर्णय घ्यायचा आहे, परंतु विश्वासदर्शक ठरावात फ्लोअर टेस्टमध्ये सहभागी होऊ हे सगळे आमदार सहभागी होऊ शकत होते का? हा महत्त्वाचा मुद्दा आहे. खंडपीठ असे मानते की या निर्णयाचा परिणाम मोठ्या प्रमाणावरती प्रॉस्पेक्टिव्हली होणार असल्याचा जो काही त्यांचं मत आहे ते सुद्धा त्यांनी या ठिकाणी मांडलेलं आहे. आणि त्यामुळे न्यायमूर्ती बागचींकडून जे काही वक्तव्य, जे काही टिप्पण्या या सगळ्या प्रकरणामध्ये करण्यात येतात त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आणि त्यांच्याकडून सातत्यानं जे 2 मुद्दे 2 वेळेस त्यांनी नमूद केलेले आहेत, त्यामध्ये पहिला मुद्दा आहे की एखादी निवडणूक झाल्यानंतर विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर पुन्हा एकदा चिन्हाचा मुद्दा दुय्यम ठरू शकतो का? त्यानंतर त्यांनी आता दुसरा मुद्दा जो काही उपस्थित केलेला आहे तो सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादानंतर त्यांनी असं म्हटलं आहे की आजच्या या प्रकरणाचा जो काही मुद्दा आहे तो आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णयासंदर्भात नाही. न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी जे काही राणा प्रकरण होतं त्या संदर्भात 2 टिप्पण्या केलेल्या आहेत. आपल्याला अपात्रतेवर निर्णय घ्यायचा आहे, परंतु विश्वासदर्शक ठरावात ते सहभागी होऊ शकत होते का? जर एखाद्या आमदारांच्या गटाने किंवा एखाद्या पक्षातील एखाद्या फुटीर गटाने ते स्वतंत्र झाल्यानंतर ते फ्लोअर टेस्ट संदर्भात मतदान करू शकतात का? हा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी न्यायमूर्ती बागची यांनी उपस्थित केल्याचं पाहायला मिळत आहे. हाच मुद्दा कपिल सिब्बल यांच्याकडून सध्या याच मुद्द्याला काउंटर केला जात असल्याचं एकंदरीत चित्र सुप्रीम कोर्टामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे. श्यामल,
त्यातलाच एक महत्त्वाचा मुद्दा असा की जी घटना आहे 2018ची, ती घटना एकीकडे आयोग मान्यच करत नाहीये की ती आम्हाला घटना आमच्यापर्यंत आलीच नाही, आणि दुसरीकडे त्याच घटनेचा ते संदर्भ देत आहेत की या घटनेनुसार ज्या लोकांची नियुक्ती करण्यात आली ती लोकशाहीला आधारून केली गेली नाही. याचा अर्थ कुठेतरी आयोग या 2018च्या शिवसेनेच्या, म्हणजे मूळ जी आधी शिवसेना होती त्या शिवसेनेच्या घटनेला ग्राह्य धरतंय का, असा पण एक सवाल उपस्थित होतोय. श्यामल, हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे की निवडणूक आयोग ज्या पद्धतीने म्हणतंय की 2018ची जी पक्षाच्या घटनेतील जी दुरुस्ती आहे ती लोकशाहीला धरून नव्हती. मग याचा अर्थ एक पहिला मुद्दा यातून एक निर्माण होतो, तो म्हणजे ही घटना किंवा अशी घटना दुरुस्ती झालेली आहे त्या संदर्भातील काही निर्णय जे आहेत ते निवडणूक आयोगाकडे ते घटनेचे कागदपत्र जमा करण्यात आलेत. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा यामध्ये जो काही दुसरा प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे अशा पद्धतीने त्यांच्याकडे घटना असताना त्यांच्याकडून जो प्रश्न उपस्थित केला जातोय त्या प्रश्नावरती, कारण की 2018च्या घटनेनुसारच एकनाथ शिंदे यांची गटनेते म्हणून निवड करण्यात आलेली होती, सुनील प्रभू यांची मुख्य प्रतोद म्हणून निवड करण्यात आली होती, आणि 2018च्या घटनेमध्ये उद्धव ठाकरे यांच्याकडे पक्षप्रमुख म्हणून सर्वाधिकार देण्यात आले होते. जर अशा पद्धतीने या सगळ्या घडामोडी घडत असतील आणि 2018ची घटना जी पक्षाची घटना आहे तीच या सगळ्या युक्तिवादाच्या केंद्रस्थानी असेल तर निवडणूक आयोग दोन अशा वेगवेगळ्या भूमिका मांडत असल्याने हाच मुद्दा, याच मुद्द्यावरती कपिल सिब्बल यांच्याकडून सातत्यानं बोट ठेवलं जातंय आणि निवडणूक आयोग कशा पद्धतीने चुकीचा निर्णय देतोय, निवडणूक आयोगाची भूमिका कशा पद्धतीने दुटप्पी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न सुप्रीम कोर्टामध्ये कपिल सिब्बल यांच्याकडून सुरू आहे. आणि त्यामुळे निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला असला पक्ष आणि चिन्हासंदर्भातला, तरी सुद्धा कपिल सिब्बल यांच्या या युक्तिवादानंतर सुप्रीम कोर्टापुढे जो युक्तिवाद सुरू आहे यानंतर जे काही निवडणूक आयोग आहे तोही अडचणीत येण्याची शक्यता आहे आणि हे पक्ष आणि चिन्हासंदर्भातील शिंदेंच्याही अडचणी वाढण्याची शक्यता आहे. श्यामल, खरंय भरत, पण जर कपिल सिब्बल निवडणूक आयोगाची दुटप्पी भूमिका कोर्टात सिद्ध करू शकले तर निवडणूक आयोगाच्या प्रतिमेवर देखील कुठेतरी डाग लागण्याची शक्यता आहे का? नक्कीच निवडणूक आयोग ही भारतातली अत्यंत महत्त्वाची अशी संविधानिक संस्था आहे. जसं न्यायालय ही महत्त्वाची घटनात्मक संस्था आहे तशीच निवडणूक आयोग ही अत्यंत महत्त्वाची संविधानिक संस्था आहे. या संस्थेसंदर्भात कुठल्याही ही संस्था कधीही दुटप्पी वागू शकत नाही. ही संस्था निष्पक्षच असायला हवी. अशा पद्धतीच्या ज्या काही मानकं आहेत या मानकाला कुठंतरी या सगळ्यानंतर छेद जाण्याची शक्यता आहे. खरं तर विरोधी पक्षाकडून गेल्या काही वर्षांमध्ये सातत्यानं निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय. ईव्हीएमचा मुद्दा असेल अशा वेगवेगळ्या मुद्द्यानंतर निवडणूक आयोगाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केलं जातंय. आता जर हा निर्णय निवडणूक आयोगाच्या विरोधात गेला, निवडणूक आयोगाने दुटप्पी भूमिका घेतली असल्याचं कपिल सिब्बल सिद्ध करू शकले तर त्यानंतर निवडणूक आयोगाच्या जे काही संविधानिक मान्यतेनं त्याची जी काही प्रतिष्ठा आहे ती सुद्धा कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोगाच्या प्रतिष्ठेचाच हा सगळा महत्त्वाचा मुद्दा निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे या सगळ्यामध्ये निवडणूक आयोगाच्या विरोधातला हा जो युक्तिवाद आहे, निवडणूक आयोगाच्या निर्णयात संदर्भातला हा जो युक्तिवाद आहे तो युक्तिवाद कोर्ट मान्य करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. श्यामल, आता या सगळ्या जो काही युक्तिवाद सुरू आहे, कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सध्या सुरू आहे, मात्र याला काउंटर म्हणून शिंदेंकडून एक बहुमताचा मुद्दा सोडला तर आणखी कोणता मुद्दा समोर येऊ शकतोय की जो कपिल सिब्बल यांच्या समोर मांडला जाऊ शकतोय काउंटर म्हणून? श्यामल, या सगळ्या प्रकरणामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे शिंदेंकडून आहे. जसं की ठाकरेंच्या बाजूने हे सगळं प्रकरण झुकत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत असलं, ठाकरेंची बाजूने हे सगळं वजन पडत असलं तरीसुद्धा शिंदेंच्या बाजूनेही काही महत्त्वाचे मुद्दे आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. खरं तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे एक महत्त्वाची गोष्ट शिंदेंकडून सातत्यानं सांगितली जात होती, तीच गोष्ट त्यांनी निवडणूक आयोगामध्ये सादर केली. तीच गोष्ट जी एकनाथ शिंदेंकडून सुप्रीम कोर्टामध्ये सादर करण्यात आली, तीच गोष्ट विधानसभा अध्यक्षांसमोर सादर करण्यात आली. ती म्हणजे राजकीय पक्षाचं जे काही 2/3पेक्षा जास्त सदस्यांची संख्या, पाठबळ, जिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुख, त्यानंतर विभाग प्रमुख, त्याबरोबर शाखा प्रमुख,
त्यानंतर जे काही कार्यकारिणीचे सदस्य आहेत या सगळ्यांचं बहुमत आमच्या बाजूने आहे आणि ते कसं आहे हे एकनाथ शिंदे यांच्याकडून त्यांनी प्रतिज्ञापत्र सादर करून निवडणूक आयोगातही प्रतिज्ञापत्र सादर केली होती, सुप्रीम कोर्टातही प्रतिज्ञापत्र सादर केली होती. एवढंच नाही तर विधानसभा अध्यक्षांसमोरही सगळी प्रतिज्ञापत्र सादर केली होती आणि त्यामुळेच आता एकनाथ शिंदे यांची बाजूसुद्धा तितकीच ताकदीची असल्याचं पाहायला मिळतंय. खरं तर सध्या हे प्रकरण ठाकरेंच्या बाजूने झुकत असल्याचं चित्र जरी असलं तरी सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे तितकेच ताकदीचे मुद्दे आहेत. त्यामुळे या दोन्ही पक्षांमध्ये, दोन्ही गटांमध्ये जे काही सुप्रीम कोर्टामध्ये हे दोन पक्ष आमने सामने आलेत, यांच्यामधला हा संघर्ष सुप्रीम कोर्टामध्ये खडाजंगी युक्तिवाद प्रतिवाद हा तितक्याच ताकदीने होणार आहे आणि त्यामुळे एका बाजूनेच हा निकाल झुकतोय, एका बाजूने सगळं वजन पडतंय हे जरी आपल्याला प्रथमदर्शनी दिसत असलं तरी सुद्धा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून आणखी कुठली जी काही महत्त्वाची जी काय त्यांनी लपवून ठेवलेली अशी कुठली शस्त्र आहेत ती काढून ते ठाकरेंच्या शिवसेनेला नामोहरम करतात हे पाहावं लागेल आणि त्यावरच या सगळ्या केसचा निकाल ठरणार आहे. कारण की आता फक्त कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाची बाजू सुरू आहे. दुसरी बाजू जी आहे ती एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची, ती त्यांच्याकडून कधी युक्तिवाद होतोय आणि त्यावरती काय निर्णय येतोय यावरही बऱ्याच गोष्टी आणि या केसचा निकाल अवलंबून असणार आहे. ही केस भारतीय राजकीय इतिहासातील मैलाचा दगड ठरणार आहे आणि त्यामुळेच आता या केसचा निर्णय काय येतोय हे पाहण्यासाठी शिंदेच्या शिवसेनेचा युक्तिवाद सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. खरंय भरत, आपण खरं तर आजची जी एक महत्त्वाची अपडेट आपण प्रेक्षकांना सांगूया. पुढील आठवड्यात आता सुनावणी होणार असल्याचं कळतंय. महत्त्वाची बातमी येते, राजकीय पक्ष विधिमंडळ पक्षावर अवलंबून नसतो असं सांगण्यात आलंय. विधिमंडळ पक्ष फुटला म्हणजे पक्ष फुटला असं होत नाही. मोठी बातमी आपण पाहतोय. शिवसेना पक्ष चिन्हाबाबत आजची सुनावणी ही संपलेली आहे. पुढील आठवड्यात आता या संदर्भातली सुनावणी कंटिन्यू होणार आहे. राजकीय पक्ष विधिमंडळ पक्षावर अवलंबून नसतो असं सांगण्यात आलेलं आहे. विधिमंडळ पक्ष फुटला म्हणजे पक्ष फुटला असं होत नाही, असा सध्याचं एक मोठी अपडेट आपण पाहतोय. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतची सुनावणी पार पडत होती आणि सध्या ही सुनावणी, आजची सुनावणी ही संपलेली आहे आणि उर्वरित सुनावणी ही पुढील आठवड्यात घेतली जाणार आहे असं आत्ता तरी कळतंय. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतची आजची सुनावणी ही संपलेली आहे.